या किती केळी आहेत? 12 केळी आहेत. याला काय म्हणतात तुम्ही? तो आपल्याला अशा प्रकारे केळीचा एक जो घड आहे एकत्रितपणे अशा तो केळी आपल्याला देतो, बरोबर आहे का नाही? आणि त्यामधून तो केळी मोजून घेतो, कारण याच्यामध्ये 12च केळी असतील असं काही नाही. तुम्ही बघितलं असेल दुकानामध्ये का तो केळी कमी करतो, बरोबर आहे का नाही? तर याच्यामध्ये श्रुतीनं केळी मोजल्या तर श्रुती किती केळी आहे याच्यामध्ये? 14 केळी आहे. मग 1 डझन मागितल्यावर तो आपल्याला 14 केळी देईल का? नो. मग तो ह्या 14 केळींमधून किती केळी काढून घेणार? श्रुती 2 केळी काढून घे. आता किती केळी राहिल्या? 12 केळी राहिल्या. 12 केळी राहिल्या म्हणजे किती केळी आहे? 1 डझन केळी माझ्या हातामध्ये आहे, बरोबर आहे का? 1 डझन म्हणजे किती केळी? 12 केळी. आता बघा श्रुतीच्या हातामध्ये किती केळी आहेत? 6 केळी. 12 केळी म्हणजे 1 डझन, तर ह्या केळी 6च आहेत. मग ह्या किती डझन आल्या? अर्धा डझन. इथं ठेव श्रुती. हे बघा आता 1 डझन, 1 डझन, अर्धा डझन, हा 1 डझन, आणि हे अर्धा डझन केळी म्हणजे किती केळी झाल्या? किती डझन? 1 भाग आणि अर्धा भाग, बरोबर आहे का नाही? मग 1.5 डझन मध्ये किती केळी असतील बरं? हा बोला चैतन्य. त्याचं म्हणणं आहे 16. किती केळी आहेत? 18. म्हणजे हिची किंमत 40 रुपये आणि हा वरचा अर्धा डझन, असे 1 डझन आणि अर्धा डझन किती डझन झाले? डझन किती झाले? 1.5 डझन झाले. मग ह्या 1.5 डझनची किंमत किती? तर ह्या 1.5 डझनची किंमत किती? किती रुपये? 60. 1 डझनची किंमत 50 रुपये आहे, तर 2 डझन केळींची किंमत किती? 100 रुपये.